क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे कारण सामन्याला लगेचच सुरुवात होणार आहे. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. यानंतर विकी स्पोर्ट कुकसे संघ कर्णधार आपण कुठेही जायचं नाहीये कारण आपला सामना लगेच होईल. हा सामना संपल्याबरोबर आपण तयारीत राहायचं आहे कारण एक हाय स्कोरिंग सामन्यामध्ये आपण विजय प्राप्त केलेला आहे. त्यामुळे आपल्या संघाचं मनोधैर्य नक्कीच वाढलेलं असणार आहे. तर वळूया आपण आजच्या दिवसातला हा पहिल्या फेरीतला शेवटचा सामना गावदेवी विहेळे विरुद्ध जय हनुमान खोनी. आणि पहिला असा एक सामना आहे सुनील पवार की कॅप्टनने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे संपूर्ण स्पर्धेमधला पहिला सामना ठरलेला आहे की कॅप्टनने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे जय हनुमान खोनी संघाचा कॅप्टन नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अतिशय सुंदर वातावरण, निसर्गरम्य वातावरण आपण पाहतोय. आयडियल कंडिशन, क्रिकेटसाठी पोषक वातावरण, लख सूर्यप्रकाश आणि विस्तीर्ण असं असलेलं क्रीडांगण, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. मान्यवर कक्षामध्ये आमचे क्रीडा समिती अध्यक्ष महेशभाई नाईक आणि ज्यांना आम्ही डंकन फ्लेचर हे उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून राहिले आहेत, प्रशांत म्हात्रे. त्याचबरोबर आमचे भाऊजी रोहिदास पाटील, यस गणेश भोईर सुद्धा आहेत जे 40+ मधून अतिशय चांगल्या प्रकारे अष्टपैलू कामगिरी करत आहेत. आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. आमचे दिनेशजी भोईर क्लास क्रिकेटर, त्यांचे बंधू ॲडव्होकेट दिनेश भोईर यांचे बंधू गणेशजी भोईर हे सुद्धा 40+ मधून खेळताना आपण ज्यांना पाहतोय. सलामीची जोडी आणि पहिलं षटक, पहिला चेंडू आणि मात्र बॅटला स्पर्श करून हा चेंडू गेला होता. धावबाची शक्यता होती, कदाचित डायरेक्ट हिट झाला असतं तर कदाचित पंचांना त्या ठिकाणी विचार करावा लागला असता. कुठल्या प्रकारे धाव नाहीये, दोघांमध्ये समन्वयही बघायला मिळालेलं नाहीये. नाणेफेक जिंकून जय हनुमान खोनी संघ कर्णधार आणि फलंदाजी करण्याचा निर्णय आणि सलामीची जोडी त्यांची खेळपट्टीवर. दक्षत आणि आतिश पहिले षटक गोलंदाजी करण्यासाठी साजन. याला मात्र शॉर्ट टर्म पुलचा फटका, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय मात्र पोहोचू शकलेला नाही. चेंडू मात्र पहिल्यांदा जातोय सीमा पार. संघाचं एक खातं उघडतोय. जय हनुमान खोनी विरुद्ध गावदेवी विहेळे या दोन संघामधील आपण पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना पाहतोय. आज आपण पाहतोय की गावदेवी अंजूर संघाने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि विकी स्पोर्ट कुकसे संघ हा प्री क्वार्टर फायनलमध्ये आहे. याला स्टेप आउट झालेला आहे. ऑन दी अपच्या अंदाजे फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत, शतक चेंडू खाली येतोय आणि सहज सोपा सुंदर झेल घेतोय. आपलं हार्दिक स्वागत आहे VIP कक्षामध्ये. वेलकम. 4 या धावसंख्येवर बाद झाला होता तो दक्षत. 3 चेंडूचा सामना केला, एक चौकार लगावला. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी येतो हर्षदीप.
मात्र आतिश खेळण्यासाठी सज्ज होईल. याला पुन्हा हवेत फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय जे हनुमान खोनी संघाला. डीजे करते बघायचं. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत विकेट हॅट्रिक पूर्ण झालेली नाहीये. हॅट्रिक पूर्ण करते का बघायचं. विकेट हॅट्रिक यावेळेला मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेटिंग स्ट्रोक तुम्हाला खेळायचे असतील तर मात्र ज्या बाजूला चेंडू त्या ठिकाणी फटके खेळले पाहिजे. आज अक्षय याने अशा प्रकारची फलंदाजी केली होती मात्र आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही अक्षय. पण त्याने मात्र अप्रतिम फलंदाजी केली होती. साजन याला मात्र फक्त टर्न केला उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन स्क्वेअर लेगकडे चेंडू जातोय. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करते फलंदाज. दोन धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे 6. एक यशस्वी षटक पूर्ण होते. साजनने अप्रतिम गोलंदाजी केली. पॉवर प्लेचं षटक होतं आणि षटकामध्ये फक्त 6 धावा देऊन महत्त्वपूर्ण असे 2 फलंदाज बाद केले. कारण सलामीचे दोन्ही फलंदाज बाद करण्यात यश आले. दक्षत याला पहिल्यांदा बाद केलं 4 धावांवर. त्यानंतर आतिश बाद झाला होता 0वर. खेळले होते हर्षदीप आणि प्रमोद. आतापर्यंत लागोपाठ 3 षटकार जे कोणी लगावले असतील तर जे हनुमान गोवे संघाचा राहुल यांनी लागोपाठ 3 षटकार लगावले. चौकार लागोपाठ ज्यांनी लगावलेले 3 चौकार तो म्हणजे सागर जे हनुमान सारंगाव, अमर जे हनुमान गोवे, जितू गवळी स्वयंभू पायगाव, त्यानंतर अक्षय गुडबाय केवणेदेवे. जितू गवळे आणि दीपक माडवी यांनी सुद्धा खूप चांगली फलंदाजी केली. मात्र सेमीफायनलमध्ये हा संघ पराभूत झाला आणि जय हिंद देवरुंग हा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. काय फलंदाजी केली दीपक मडवीने. आजही क्लास बघितला दीपक मडवीचा. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त धावा ज्याने पटकावलेल्या दीपक मडवी याने आणि गोलंदाजी सुद्धा अप्रतिम केलेली आहे. आजही एखाद्या तरुणाला लाजवेल असा खेळ करतोय दीपक मडवी. एज ऑफ 45 प्लस असताना सुद्धा ज्याप्रमाणे दीपक मडवी फलंदाजी आणि गोलंदाजी करतोय नक्कीच युवक जे आहेत त्यांनी खरं तर शिकायला हवं दीपक मडवीकडून. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज कुलदीप. एक वेगवान गोलंदाज म्हणून ख्याती आहे. पहिल्या षटकामध्ये साजन याने काय गोलंदाजी केली होती. 6 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले. आता मात्र क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी असणार आहेत. त्यामध्ये एक शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, एक शॉर्ट एक्स्ट्रा कवर थोडंसं मिड ऑफ पोझिशनला वाईडिशला आणि एक शॉर्ट थर्ड मॅन. बाकी 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर. त्यामध्ये एक डीप कवर, वाईड ऑफ लॉंग ऑफ, लॉंग ऑन, वाईड ऑफ लॉंग ऑन, डीप मिड विकेट. कुलदीप यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर थोडासा टर्नी बघायला मिळाला. उजव्या यष्टीच्या बाहेरनं निघून गेला तो यष्टी रक्षकाच्या हातात. कुलदीप पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. राईट आर्म. यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर खाली राहिला. पहिला चेंडू आपण बघितला तर पडल्यानंतर थोडासा बाउन्स आणि दुसरा चेंडू अनपेक्षित खाली राहतोय. व्हेरिएशन प्रत्येक चेंडूमध्ये बदल बघायला मिळतो. हे फार महत्त्वाचं असतं. चांगल्या गोलंदाजीची खूण आहे. तुम्ही प्रत्येक चेंडूमध्ये बदल. भारताचा बिशन सिंग बेदी असा प्रकारचा गोलंदाज होता की एखादा कॉईन जरी त्या ठिकाणी ठेवलं फलंदाजीजवळ त्याला सुद्धा वेध घेण्याची क्षमता होती. इतका अचूकता होती. कुलदीप राईट आर्म.
यावेळेला मात्र चेंडू थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. सातत्याने उजव्या यष्टीच्या बाहेर मारा केला जातोय. ऑस्ट्रेलियाचा मॅग्रा ज्याप्रमाणे मारा करायचा आपण कित्येक वेळा बघितलेला आहे. ग्लेन मॅग्रा यांनी भारतीय संघातील फलंदाजांना खूप परेशान केलं होतं, खास करून मास्टर ब्लास्टर. पण मात्र मिनी वर्ल्ड कपमध्ये मास्टर ब्लास्टरने एक चांगला समाचार घेतला मॅग्राचा. त्यानंतर बाकीचं काम युवराज सिंग यांनी केलं. याला फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, झेल होते का बघायचं आहे. मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. काय क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 3 धावा घेतल्या म्हणजे एक क्षण असं वाटतं की 3 धावा आपल्या संघासाठी वाचवतो या क्षेत्ररक्षक. यस, चांगला प्रयत्न आहे, नक्की चांगला प्रयत्न केला होता. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवतो या क्षेत्ररक्षक. धावसंख्या झालेली 10. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. याला मात्र एक टॉप एज सहज सोपा सुंदर झेल, सॉफ्ट डिसमिसल. धावसंख्या मात्र आहे 10. एक चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये साजेल आणि अप्रतिम गोलंदाजी केली होती. 6 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले होते. या ठिकाणी कुलदीप हा सुद्धा अप्रतिम गोलंदाजी करताना आपण पाहतोय. वेगवान मारा सुद्धा कुलदीपच्या माध्यमातून बघायला मिळतोय. आतापर्यंत कुलदीपने फक्त 4 धावा दिलेल्या आहेत आणि एक महत्त्वपूर्ण सफलता सुद्धा प्राप्त करून दिलेली आहे. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी येतोय तो योगेश. प्रमोद आणि योगेश अशी जोडी खेळपट्टीवर, जी हनुमान खोणी संघाची. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे, गावदी वेळे संघाने लक्षात घ्यायचं आहे. कुलदीप याला फटका खेळलेला आहे आणि एक सॉफ्ट डिसमिसल, सहज सोपा सुंदर झेल. पुकार लगावला गेला, त्यानंतर मात्र कुठेतरी संघर्ष करताना पाहतोय जे हनुमान खोणी संघ. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो. त्याचं कारण म्हणजे अचूक टप्प्यावर होणारी गोलंदाजी. कुलदीप काय गोलंदाजी करतो, पुन्हा कुलदीप हॅट्रिकवर आलेला आहे. पहिल्यांदा बघितलं आपण की साजन सुद्धा हॅट्रिकची संधी होती, मात्र आता कुलदीप हॅट्रिक पूर्ण करतोय का बघायचं आहे. विकेट हॅट्रिक आतापर्यंत विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये झालेली नाही आहे. लागोपाठ 3 षटकार लगावलेले आहेत. 4 फलंदाजाने लागोपाठ 3 षटकारी लगावलेले होते, मात्र विकेट हॅट्रिक झालेली नाही आहे. याला मात्र फटका खेळलेला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. गॅप मधून कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर, चौकार.
दिवसापासून या धून काही कानावर पडलेले नव्हते, आज ऐकायला मिळत आहेत प्रतीकच्या माध्यमातून. प्रतीकची नेहमी प्रशंसा करतो. या मैदानावर जेव्हा जेव्हा मी समालोचन करण्यासाठी येतो, कित्येक वर्षापासून या मैदानावर समालोचन करतोय, पण सातत्याने प्रत्येक याने आम्हाला खूप चांगली माईक सिस्टीम उपलब्ध करून दिलेली आहे. मी तर नेहमी म्हणत असतो की सतत मी महिनाभर जरी समालोचन केलं तरी कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही, अशा प्रकारची माईक सिस्टीम प्रत्येक आम्हाला उपलब्ध करून देतो. कित्येक ठिकाणी माईक सिस्टीम चांगल्या प्रकारे उपलब्ध नसते, त्यामुळे थोडंसं कॉमेंट्री करण्यासाठी लिमिटेशन येतं. थोडंसं कॉमेंट्रीपासून आम्हाला दूर राहण्याचा विचार करावा लागतो. पण या ठिकाणी खूपच चांगली माईक सिस्टीम प्रतीक नेहमी उपलब्ध करून देत असतो. त्याचप्रमाणे ठेवणीतल्या धून सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवल्या येतात. चौकार लागला, षटकार लागला, फलंदाज बाद झाला किंवा आमच्या मान्यवरांचं आगमन झालं की लगेच त्या ठेवणीतली धून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते. बॉयप्रेम कम्युनिटी संघाचे कॅप्टन खेळाडू माझा आवाज यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या ठिकाणी लवकर उपस्थित राहायचं आहे. यावर डिफेन्सिव्हरित्या खेळण्याचा प्रयत्न आता पूर्णपणे बीट होतोय. फलंदाज शॉर्ट फायनिंगला चेंडू होतोय आणि त्यावर एक धाव पूर्ण केली जाते, कारण बॅटला स्पर्श झाला होता, पण डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता, बचावात्मक खेळण्याचा प्रयत्न होता. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 15. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. असं वाटते की लो स्कोरिंग सामना बघायला मिळतो की काय. आज पहिला सामना लो स्कोरिंग सामना बघायला मिळाला होता, कारण एक माफक लक्ष होतं. यावेळेला पुन्हा एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता, कुठल्या प्रकारे धाव नाहीये. आज चेरोबा बी संघाने मात्र स्थानिक प्रेक्षकांची निराशा केली. त्यांचं जे खेळण्यासाठी जे नाव आहे त्याप्रमाणे त्याचा खेळ आज बघायला मिळाला नाहीये, कारण संघाचा कॅप्टन निलेशने निराशा केली. स्वीकारकडनं अपेक्षित स्वीकारने निराशा केली. याला फटका खेळला आणि एक सॉफ्ट डिसमिसल, सहज सोपा सुंदर झेल. फुटवर्क, तुमचं टायमिंग, चेंडूवरली नजर, ताकद, या 4 गोष्टी तुम्ही झोकून द्यायला हव्यात. हे 4ही गोष्टी तुम्ही झोकून जर दिल्या तर चांगल्या प्रकारे फटका तुम्ही खेळू शकता. क्रिकेटिंग स्ट्रोक जो आहे, क्रिकेटमध्ये जे फटके आहेत, मग स्क्वेअर कटचा फटका असो, पुलचा फटका असो, हुकचा फटका असो, ड्राईव्हचा फटका असो, अप्पर कटचा फटका असो, लेट कटचा फटका असो, जे काही फटके आहेत ते तुम्ही चांगल्या प्रकारे खेळू शकता. पण त्यासाठी तुमचं फुटवर्क चांगलं असायला हवं, चेंडूवरली नजर चांगली असावी, त्याचबरोबर ताकद झोकायला हवी आणि प्लेसमेंट फार महत्त्वाचं आहे. किती मोठा फटका खेळलात मात्र तुम्ही गॅप शोधणं फार गरजेचं आहे. प्लेसमेंट फार इम्पॉर्टंट आहे. सौरव गांगुलीला तुम्ही खेळताना बघितले असेल, जवळपास 4 क्षेत्ररक्षक हे ऑफसाईडला असायचे 30 सर्कलच्या आतमध्ये, त्यांनाही छेदून अगदी लिहिल्या फटका खेळायचा सौरव गांगुली भारताचा डावखुरा शैलीदार फलंदाज, दादा म्हणून ज्याची ख्याती आहे. तर तुझं प्लेसमेंट फार महत्त्वाचं आहे. बॉबी यावेळेला मात्र चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातो आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते, अवांतर धावाने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 16. आज आमचे एक्सपर्ट स्कोरर युगांत भोईर सुद्धा अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग करतायत. यावेळेला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, प्लॅन एचा वापर केला त्यामध्ये यश येत नाही, प्लॅन बीचा वापर केला त्यामध्ये यश येत नाही. चेंडू मात्र निर्धाव. चांगली गोलंदाजी बघायला मिळते अचूक टप्प्यावर. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं साजन, दुसऱ्यामध्ये कुलदीप आणि त्यानंतर बॉबी. नावं खूप चांगली आहे, सिनेमा सृष्टीची नावं बघायला मिळतात, साजन, बॉबी. बॉबी लेफ्ट आर्म,
पुन्हा एकदा ब्लाइंड स्विंग, डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न. डोळे बंद करून तुम्ही चांगल्या प्रकारे स्वप्न पाहू शकता आणि त्यामध्ये मग्न होऊ शकता न झोपताही. मात्र चांगला फटका खेळायचा असेल तर डोळे उघडे ठेवायला हवेत, चेंडूवर नजर ठेवायला हवी. बॉबी पुन्हा एकदा मार्गस आपल्या फॉलो थ्रूमध्ये चुकतोय. पंच डेड बॉलचा इशारा करतायत. धावसंख्या अजूनही थांबलेले 16. असं वाटते की या स्पर्धेमधला नीचांक बघायला मिळतो की काय, पण अजूनही अंतर एक षटक होणार आहे गोलंदाजी. यावर मात्र स्वीपचा फटका, चेंडू सरळ जातो तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय, मात्र पंचांचा काय श्रेय बघूया. फलंदाज बाद, धाव बाद. संख्या मात्र अजूनही 17 आहे. 6 बाद 17. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 18 चेंडूमध्ये फक्त 17 धावा आणि जो निर्णय घेतला होता जर्मन खोनी संघाने फलंदाजी करण्याचा, तो आतापर्यंत आपण बघितला पूर्णपणे चुकलेला आहे. पण अजूनही सामना संपलेला, दुसरी इनिंग बाकी आहे. लो स्कोरिंग सामने सुद्धा इंटरेस्टिंग होत असतं, पण ज्याप्रमाणे फलंदाजी केलेली आहे, कारण 6 फलंदाज बाद झालेले आहेत, योग्य निर्णय वाटत नाही आहे. धावपळक जर आपण बघितलं, 6 फलंदाज बाद झालेले आहेत, कुठल्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आलेली नाही. आपण धावपळक जर बघितला 4-0, 2-7-0-1 एखादा शहराचा पिनकोड क्रमांक अशाच प्रकारचा कोड असतो, आणि जेव्हा अशा प्रकारची धावसंख्या असते तेव्हा एक चांगली धावसंख्या म्हणता येणार नाही आहे. तुम्हाला एक चांगली धावसंख्या उभी करायची असेल तर कुणीतरी खेळपट्टीवर थांबून राहणं फार गरजेचं आहे. जे काम मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं कुणाल यांनी केलं होतं, त्याचबरोबर आपण बघितलं होतं विकी स्पोर्ट कुक्षे संघाचा मयूर यांनी सुद्धा केलं होतं. अंतिम षटक ड्राईव्ह केलंय चेंडूला, चेंडू सरळ जातोय तो डीप मिडॉनला, लॉंगांचा क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. थ्रो तितका हा चांगला नाही, त्यामुळे 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 19. तर मी या ठिकाणी उल्लेख केला होता की तुम्हाला मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर 1 हॅज टू प्ले अँकर रोल, कोणीतरी खेळपट्टीवर थांबणं गरजेचं आहे. जे मावदी अंजूर संघाच्या कुणालने केलं, विकी स्पोर्ट कुक्षे संघाच्या मयूरने केलं. आणि एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. एक वेगवान पार्टनरशिपसुद्धा तुम्ही बिल्डअप करायला हवी, तरच तुम्ही एक मोठी धावसंख्या उभी करू शकता किंवा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करू शकता. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅटला धावबाची शक्यता, तालमेल नाही आहे आणि या ठिकाणी फलंदाज धावबाद. झाले तब्बल. पहिल्यापासून दक्षत बाद झाला होता, त्यानंतर बाद झाला होता आतिश, त्यानंतर हर्षदीप, त्यानंतर प्रमोद, त्यानंतर योगेश, त्यानंतर दर्शन आणि त्यानंतर पंकेश. 7 फलंदाज बाद झाले. आता मध्ये खेळण्यासाठी जातोय कल्पेश. पाहतोय आपण जवळपास प्रत्येक फलंदाजाने हजेरी लावण्याचं काम केलेलं आहे. अनिकेत यावेळेला मात्र बॅकफुटला येऊन पंच केलेला आहे. काय दर्जेदार फटका बघायला मिळाला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जाणारा दर्जेदार षटकार. तर बघितलं आपण हा दुसरा फटका बघायला मिळाला ज्यामध्ये आत्मविश्वास बघायला मिळाला.
पहिल्या षटकामध्ये दक्षतेने एक चौकार लगावला होता, त्यामध्ये एक आत्मविश्वास बघायला मिळाला होता. त्यानंतर मात्र शेवटच्या षटकामध्ये पहिला फटका बघायला मिळाला, जो आत्मविश्वास पूर्ण खेळला गेला. अगदी थोडासा बॅकफुटला आला, चेंडू थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरचा होता आणि ताकदवर पंच फटका बघायला मिळाला आणि कव्हर बाउंड्री सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा षटकार. 25 धावा होत आहेत. 25. अनिकेत राईट आर्म, याला फुलटा चेंडू मात्र गॅप मधून जाते का बघायचं आहे. चौकार. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 29 धावा दिल्या. अजून जर एखादा मोठा फटका लागला तर एक समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल, जेणेकरून जयलमान खनिज संघाच्या गोलंदाजांना एक संधी मिळू शकते आपलं कसब दाखवण्याची. अन्यथा क्षेत्ररक्षण करताना जयलमान खनिज संघावर एक जबरदस्त मानसिक दबाव निर्माण होऊ शकतो. अनिकेत यावेळेला पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आहे आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल. नेकलेस आहेत पंच. धावसंख्या 1 न वाढते, धावसंख्या झालेली आहे 30. मित्रांनो, आपण पाहतात RD 444 चषक 2021 छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या मैदानावरील ही स्पर्धा. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक चांगला चेंडू आहे, फुल्लर लाईनचा चेंडू सरळ जातोय, यष्टी रक्षकाचा वेध घेतोय, कुठल्या प्रकारे धाव नाहीये. कमबॅक करतोय अनिकेत. धावसंख्या आहे 30. शेवटचा चेंडू आहे. बॉयप्रेम केवणीदेवी संघ, जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल युट्यूबच्या माध्यमातून तर आपण लवकर उपस्थित राहायचंय. आज अंतिम दिवस आहे. बॉयप्रेम केवणीदेवी ज्युनियर JP. फुलटॉस चेंडू स्वंग केलेला आहे, भिरकावून दिलेला आहे, डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा काय इशारा तो बघायचा आहे. 4 या 6. पंचांचा काय इशारा आहे तो बघायचा आहे. पंच काय इशारा करतायत. पंचांचा काय इशारा आहे तो बघायचा आहे. आपण पाहूया. यस, या ठिकाणी आमच्या कॅमेऱ्यामध्ये क्लिअर कट दिसतंय, कारण 2 जे क्षेत्ररक्षक आहेत दोघांच्या मधून हा सीमारेषेच्या बाहेर पडलेला षटकार आहे. षटकार आहे त्या ठिकाणी, कारण क्लिअर कट या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये दिसतंय का 2 जे क्षेत्ररक्षक दोघांच्या मधून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पडलेला आहे. आणि धावसंख्या झालेली आहे 36 आणि 37 धावांचं लक्ष्य असणार आहे. 37 इज द टार्गेट. तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. त्याला विनंती असेल इथं मात्र जनमान खनिज संघाचा कर्णधार आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे, कारण की आज अंतिम दिवस आहे आणि पाहतोय आपण की वेळ खूप भरपूर झालेली आहे. इथून मात्र अजून 5 सामने खेळायचे बाकी आहेत.
खोडी संघाने लगेच शतक्षण लावून घ्यायचे. चला 37 धावाचा टार्गेट असेल हा सामना जिंकण्यासाठी. गावदेवी वेले या संघासमोर तमाम क्रिकेट रसिकांचं परत मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आपण RD 444 चषक 2021 हा शेवटचा दिवस पाहतोय आणि शेवटच्या दिवसातला पहिल्या फेरीतला शेवटचा सामना खोणी विपक्ष वेले अशी लढत आपण पाहतोय. तर 24 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता असेल. गावदेवी वेळेस संघ एक बलाढ्य संघ आहे. खास करून तालुका क्रिकेटमधील एक नामांकित राजन थळे संघामध्ये उपस्थित आहे. कित्येक सामन्यामध्ये बघितलेले राजन याने आपल्या फलंदाजीच्या बळावर आपल्या संघाला अगदी अंतिम फेरीमध्ये घेऊन गेले बऱ्याचशा स्पर्धेमध्ये. आणि समोर जे लक्ष आहे माफक लक्ष आहे, 36 धावांचं लक्ष आहे. या मैदानाचा आपण विचार जर केला तर 36 धावा म्हटल्या तर एक लो स्कोरिंग सामना म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. कारण या मैदानावर बघितलेले आपण 50 धावांचा यापूर्वीचा सामना आपण बघितला. 56 धावांचा लक्ष्याचा पाठलाग सुद्धा विकी स्पोर्ट कुक्षे संघाने सहजगत्या केला होता. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. सामन्याला सुरुवात करायची. आज आमचं शेड्यूल खूप बिझी असणार आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर गेलेली आहे. निलेश आणि केतन. निलेश आणि केतन अशी सलामीची जोडी खेळपट्टीवर. पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय दक्षत, ज्याला फलंदाजीमध्ये फारसं काही करता आलेलं नव्हतं. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं, यष्टीरक्षक अगदी यष्टीच्या जवळ आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ हे 5 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला आहेत 30 सर्कलच्या आतमध्ये. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, एक मिड ऑन आणि 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर, त्यामध्ये एक लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट, एक शॉर्ट फाईन लेग असं क्षेत्ररक्षण आहे. शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षक आहे तो मात्र मला असं वाटतं की थोडंसं वाईडिश आणलं जाते. हा चेंडू मात्र डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंत धाव मिळते राहुल मुकादम यांच्याकडून. फलंदाजासाठी प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. दक्षित पुन्हा एकदा मार्गस्थ VIP कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होतोय. निलेश आणि केतन अशी जोडी खेळपट्टीवर. हा चेंडू मात्र अप्रतिम चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. काय चेंडू हाताळला होता. पडल्यानंतर थोडासा बाउन्सही बघायला मिळाला आणि पूर्णपणे दबाव टाकला गेला हा फलंदाजावर. अप्रतिम चेंडू होता. दक्षित पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा अपील केलं जात आहे. अपील जोरदार अपील केलं जात आहे. पंचांनी मात्र अपील फेटाळून लावलेलं आहे आणि पंच इशारा करतात लेग बाय. पुन्हा एक चांगला चेंडू बघायला मिळतोय.
मात्र लेग बायच्या रूपाने एक धाव मिळते. दोन्ही धावा ज्या आल्या त्या अवांतरच्या रूपाने आल्या. धावसंख्या झालेली आहे 2. चांगली गोलंदाजी. जेव्हा लो स्कोरिंग सामना असतो, लो स्कोरिंग सामन्यामध्ये सुद्धा एक रंगत बघायला मिळते. त्याचं कारण असं की जर तुम्ही चांगली गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं. वर्ल्ड कप 1983 मध्ये जो अंतिम सामना झाला होता भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, हा सुद्धा लो स्कोरिंग सामना होता. एक माफक लक्ष होतं 183 धावांचं. यावेळेला मात्र पूलचा फटका, चेंडू हवेत आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. चौकार आणि धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होते 6. 36 धावांचं लक्ष आहे. 37 धावांचं लक्ष आहे. 37 इज द टार्गेट. कारण शेवटच्या चेंडूवर षटकार लगावला होता. 37 इज द टार्गेट. धावसंख्या झालेली 6. चौकार लागवलं होतं केतन याने. पुन्हा खेळण्यासाठी सज्ज होतोय. देवदेवाला पुन्हा एकदा हुक शॉट खेळलेला आहे आणि पुन्हा चेंडू जातोय तो फाईन लेग सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या केतन पूर्ण करतोय. 2 धावेने धावसंख्या होते 8. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. आस्किंग रन रेट जर आपण बघितलं तर 9.25 ही आवश्यक धावगती आहे. आतापर्यंत 8 धावा आलेल्या आहेत. कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही. एक चांगली सुरुवात म्हणता येईल. जेव्हा तुम्ही आवश्यक धावगतीच्या जवळ जाऊन सुरुवात करतात. दक्षत याला फटका खेळलेला चेंडू हवेत आहे. याला म्हणतात आत्मविश्वास. आत्मविश्वास असायला हवा. अति आत्मविश्वास नको. स्वतः त्या ठिकाणी दक्षत यांनी कॉलिंग केलं. जवळपास 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. कॉलिंग केलं की मला झेल घ्यायचा आहे आणि झेल घेतलेला आहे. आणि त्यामध्ये विजेंद्र जातोय. चांगला झेल घेतलेला आहे आणि चांगली गोलंदाजी बघायली पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. कारण या षटकामध्ये आतापर्यंत ज्या धावा दिलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 8 आणि एक महत्त्वपूर्ण सफलता सुद्धा प्राप्त केलेली आहे. मला वाटतं या षटकातला शेवटचा चेंडू असं आतापर्यंत तरी चांगलं षटक हाताळलेलं आहे. कारण हे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. पण या षटकामध्ये धावा दिलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 8 आणि एक महत्त्वपूर्ण सफलता. याला स्टेप आउट आला होता. चेंडू खेळायचा सरळ जातोय. मिडऑफला धावबाद करण्याचा प्रयत्न केला जातोय. कदाचित डायरेक्ट हिट असतं तर कदाचित पंचांना त्या ठिकाणी विचार करावा लागला असता. पण एक यशस्वी षटक पूर्ण होते. या षटकामध्ये धावा दिल्यात फक्त 9 आणि एक सफलता प्राप्त केलेली आहे. आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 28 धावा. लो स्कोरिंग सामने सुद्धा बऱ्याचशा वेळेला आपण पाहतो इंटरेस्टिंग होत असतात. पण त्यासाठी तुमची गोलंदाजी दैवतने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली त्याप्रमाणे गोलंदाजी करावी लागणार आहे. ती जर्मन खुनी संघाची इतर गोलंदाजांना. पण गावदेवी विहेळे संघ स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. जवळपास 7 ते 8 स्थानापर्यंत चौफेर फटकेबाजी करणारे फलंदाज आहेत. खास करून राजन असा एक फलंदाज आहे. याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. कित्येक वेळा त्याने दाखवूनही दिलेलं आहे. वेळेस संघाचे पाठीराखे सुद्धा मोठ्या संख्येने आलेले आहेत. आता मात्र राहुल मुकादम
यांनी जे बक्षीस होते त्याची रक्कम वाढवलेली आहे. प्रत्येक चौकार आणि षटकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. पहिल्या षटकामध्ये 100 रुपयाचं होतं, दुसऱ्या षटकामध्ये 200 रुपयाचं आणि कदाचित तिसऱ्या षटकाला जेव्हा सुरुवात होईल हे पारितोषिक 300 रुपयाचं होऊ शकतं. आणि चौथ्या षटकात जर सामना गेला तर हे पारितोषिक 400 रुपयाचं होऊ शकेल, कारण चौथ्या षटकात सामना जर गेला तर हा सामना रंगतदार असेल. अठरा चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज आतिश आणि त्याचा सामना करेल तो म्हणजे निलेश आणि विजेंद्र अशी जोडी खेळपट्टीवर. आता मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं पांगवलं ते 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी. त्यामध्ये एक शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि एक शॉर्ट फाईन लेग. मला वाटतं क्षेत्ररक्षण थोडासा बदल केला जातोय, नाही फक्त फिल्डर त्यांनी बदलला जातोय, कारण जो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक तो मात्र जातोय तो डीप स्क्वेअर लेगला. नाही, या ठिकाणी आपण चेंज पाहतोय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय 30 सर्कलच्या आतमध्ये आणि ऑफ साईडला जे आहेत 2 क्षेत्ररक्षक, त्यामध्ये एक डीप कव्हर आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर. वाईड ऑफ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतोय आतिश. याला फटका मिस टाइम, फटका चेंडू हवेत. सोपा झेल सुटतोय. जेव्हा तुमच्याकडे धावा कमी असतात, लो स्कोरिंग सामना असतो, अशा प्रकारचा झेल तुम्ही सोडला तर तुमच्यावर एक प्रेशर बिल्डअप होत असतं. मी उल्लेख केला होता वर्ल्ड कप 1983चा, जो व्यू रिचर्डचा झेल घेतला होता कपिल देव यांनी अगदी उलट दिशेने जाऊन. तो झेल कदाचित सोडला असता तर सामन्याचं चित्र वेगळं दिसलं असतं. जर त्याला महत्त्व नसतं, पण कपिल देव यांनी जो झेल घेतला आणि सामन्याला काळाटणी मिळाली. कारण व्यू रिचर्ड्सने ज्या अंदाजामध्ये फलंदाजी केली होती, 7 चौकार लगावले होते. अगदी आल्यानंतर फटकेबाजीला प्रारंभ केला, 7 चौकार लगावलेले. असं वाटलं की सामना लवकर संपवणार, पण मदनलालच्या गोलंदाजीवर कपिल देव यांनी अप्रतिम झेल घेतला, सामन्याला काळाटणी मिळाली. तर जेव्हा लो स्कोरिंग सामना असतो तेव्हा तुमची गोलंदाजी, तुमचं क्षेत्ररक्षण हे चांगल्या प्रकारे झालं पाहिजे, ए दर्जाचं झालं पाहिजे. आतिश थोडासा नाराज आहे, कारण एक सोपा झेल गोलंदाजी सुटलेला आहे. याला फक्त हलक्या हाताने खेळलेला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त एकच धाव मिळेल आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते, डबल फिगरमध्ये पोहोचते. 11 एक बाद 11. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. आतिश राईट आर्म फुलटॉस चेंडू आणि स्वंग केलेला आहे, मात्र गॅप मधून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. पंचांचा काय इशारा आहे तो बघायचा आहे. पंच काय इशारा करतायत पोया. षटकार आहे, कारण सीमारेखा जी आहे क्लिअर कट दिसलेला आहे. चेंडू सीमारेखेच्या बाहेर गेलेला आहे. कॅल्क्युलेट 6. आहेत 15 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 15 चेंडू आणि 20 धावांची. आता मात्र सोपं समीकरण, षटकार लागल्यानंतर समीकरण सोपं झालेलं आहे. आतिश याला लोअर फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे, स्ट्रेट टू मिड ऑफ. धावबाद करण्याचा प्रयत्न होतोय. डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित फलंदाज धावबाद झाला असता. आता मात्र 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. 18 धावा झाल्यात. निम्मा पल्ला पार केलेला आहे. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. चौदा चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 19 धावांची आवश्यकता. निम्मा पल्ला पार केला. 18 धावा झालेल्या आहेत. आतिश पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. याला मात्र फटका खेळलेला आहे. चेंडू जाते तो लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. एका टप्प्याने चौकार.
धावांची आवश्यकता आहे. आता मात्र असं वाटते की गावदेवी विहळे हा संघ विजयाकडे वाटचाल करतोय. आतिश राईट आर्म, पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र तैनात आहे, मात्र डोक्यावर चेंडू निघून जाते. डीप मिड विकेट सीमापार चौकार. बॅक फक्त 9 धावा दिल्या होत्या. या षटकामध्ये 16 धावा दिलेल्या आहेत. आता मात्र धावसंख्या जी झालेली आहे बारा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूला 1 धावा असं समीकरण आहे. विकी स्पोर्ट कुकसे संघ कर्णधारांनी तयार राहायचे. टॉस लगेचच होईल हा सामना संपल्याबरोबर. विकी स्पोर्ट कुकसे संघ कॅप्टन, आपण तयार राहायचे. हा सामना संपल्याबरोबर लगेचच टॉस होईल आणि सामना सुरू होईल. तिसरं षटक हाताळण्यासाठी याचं दर्शन दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप सुद्धा बघायला मिळाली. खास करून निलेश आक्रमक झालेले, लागोपाठ 2 चौकार लागले. विजेंद्र फारशी संधी दिली नव्हती. आता मात्र खेळण्यासाठी सज्ज होईल विजेंद्र. डावखुरा शैलीदार फलंदाज, गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल दर्शन. यावर मात्र लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. काय फटका खेळलेला आहे आणि चेंडू सरळ निघून जातोय. तो म्हणजे डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. भरा फटका बघायला मिळाला. खूप आत्मविश्वास, काय फटका खेळला होता. सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या. चेंडूवरची नजर, फुटवर्क, ताकद, प्लेसमेंट, चारही गोष्टी बघायला मिळाल्या आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला होता. उत्तुंग असा षटकार. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 6 धावा. सोपं समीकरण. विकी स्पोर्ट कुकसे संघाचे कॅप्टन, कृपया आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. विकी स्पोर्ट कुकसे. नंतर लगेचच टॉस होईल विजेता संघाबरोबर. हा जो सामना सुरू आहे या संघामध्ये विजेता संघ जो आहे टॉस होईल. दर्शनाला पहिल्या चेंडूवर सीमारेषेचं दर्शन घडवलेलं आहे. यावेळेला पुन्हा एकदा पुलचा फटका आणि पॉवरफुल
बॅक टू बॅक 2 षटकार लागले आणि याबरोबर सामना जिंकतोय गावदेवी वेळे. अभिनंदन गावदेवी वेळे आणि हार्ड लक जे हनुमान खोनी. मॅन ऑफ द मॅच खरं तर आम्ही तिघांचा विचार केला होता, साजन, कुलदीप, विजेंद्र, पण साजन इज द मॅन ऑफ द मॅच. कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये सुरुवात चांगली करून दिली होती संघाला. फक्त 6 धावा दिल्या होत्या आणि 2 महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त करून दिल्या होत्या. त्या ठिकाणीच एक दबाव निर्माण केला होता, प्रेशर बिल्डअप केलं होतं प्रतिस्पर्धी संघावर. साजन प्लीज कम फॉरवर्ड. या सचिनजी म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. साजन यास